बऱ्याचदा असं होतं की ओपीडीत एखादं जोडपं मोठी फाईल घेऊन दाखवायला येतात आणि त्यांचा प्रश्न असतो की मॅडम आमचे सगळे रिपोर्ट्स आतापर्यंत बरोबर आहेत तरी आम्हाला राहत नाहीये, तर असं का? मग ते रिपोर्ट म्हणजे काय की श्रीबीज वेळेवर बनणं, फॅलोपियन ट्यूब्स उघड्या असणं किंवा स्पर्मचे काउंट मोटिलिटी नॉर्मल असणं, असे सगळे रिपोर्ट्स चांगले असूनही त्यांना राहत नाही, त्यामुळे त्यांचं मन त्यांना खात असतं. या अवस्थेला वैद्यकीय भाषेत अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असं म्हणतात आणि ज्यांना वंध्यत्व आहे अशा 10% जोडप्यांमध्ये हे आढळलं जातं. या अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीची काय संभाव्य कारणं आहेत आणि त्यावर काय उपचार आहेत हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमाने. नमस्कार, मी डॉक्टर आरती पारख, IVF स्पेशलिस्ट, नाशिक. चला जाणून घेऊया अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे काय. जेव्हा एखादं जोडपं मूल राहत नाही म्हणून तपासणीसाठी येतं तेव्हा स्त्रीमध्ये ओव्ह्युलेशन म्हणजेच एग डेव्हलपमेंट होते का याची तपासणी केली जाते. दुसरं, पुरुषामध्ये पुरुष बीजामध्ये हालचाल संख्या योग्य प्रमाणात आहे का त्याची सिमेन अनालिसिस म्हणून टेस्ट केली जाते. तसंच स्त्रीमध्ये नळ्या म्हणजेच गर्भनलिका ओपन आहेत का याची पण टेस्ट केली जाते. जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये स्त्रीबीज बनण्याची प्रक्रिया योग्य चालू आहे, त्याच्या गर्भनलिका चांगल्या आहेत, पुरुषांमध्ये धातूही चांगला आहे, या तिन्ही टेस्ट नॉर्मल असूनही प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतात. याची काही कारणं आहेत जी आपल्याला प्रथमदर्शनी टेस्टमध्ये समजत नाही. जसं पहिलं कारण आहे की अंड्याची गुणवत्ता. स्त्रीबीज जरी नियमित बनले असेल पण त्याची गुणवत्ता कमी असेल तर त्यातनं प्रेग्नन्सी राहत नाही. दुसरं कारण म्हणजे स्पर्मची कार्यक्षमता. स्पर्मचं कार्य आहे की स्त्रीबीजात आत पेनिट्रेट होऊन त्याला फर्टिलाइज करणं आणि काही स्पर्ममध्ये जरी काउंट अँड मोटिलिटी चांगली असली तरी ही कार्यक्षमता कमी पडते आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. तिसरं कारण आहे की गर्भपिशवीत जे आवरण आहे त्याच्यातले सूक्ष्म दोष म्हणजे इन्फेक्शन, त्याचा थर किंवा त्याच्यातला रक्तप्रवाह कमी असणं, ज्यालाच आपण म्हणतो की त्याची गर्भधारणा करण्याची कॅपॅसिटी म्हणजे एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ही कमी असणं. चौथं कारण आहे की ट्यूब्सची कार्यक्षमता. म्हणजे आपण कुठल्याही टेस्टनी, जसं ट्यूबसाठी एखादा एक्सरे केला जातो किंवा सोनोग्राफीच्या माध्यमाने त्याच्यात औषध टाकून ट्यूब्स बघितल्या जातात किंवा लॅप्रोस्कोपीनेही ट्यूब्स बघतात, तर त्यात आपण फक्त ट्यूब्स ओपन आहेत का नाही हे समजून घेतो. ट्यूब्सला नुसतंच ओपन होऊन चालत नाही, तर त्याला एक कार्यक्षमता असायला लागते जेणेकरून तो स्त्रीबीजाला आत ओढून घेऊ शकतो, पुढे सरकवू शकतो आणि जर फर्टिलाइज झालं एम्ब्रिओ तर त्याला नरिशमेंट देऊ शकतो. पण ह्या कार्यक्षमतेची कुठलीही टेस्टिंग अवेलेबल नाही आणि काही इन्फेक्शनमुळे जर ही कार्यक्षमता खराब झालेली असेल तरी त्यामुळे ट्यूब ओपन असल्या तरी प्रेग्नन्सी राहण्यास अडचण येते. यातलं पाचवं कारण म्हणजे इम्युनॉलॉजिकल किंवा जेनेटिक घटक. तर एखादी प्रेग्नन्सी ही स्त्रीच्या शरीरासाठी हा तिचा भाग नसतो. त्यात 50% पुरुषाचे गुणसूत्र आलेले असतात. म्हणजे एखाद्या स्त्रीची जर प्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात असेल तर ती त्या गर्भाला प्रतिकार करते, रुजण्यास अडथळा आणते आणि त्यामुळे ही प्रेग्नन्सी राहण्यास अडचण येते. तर अशा काही कारणांमुळे आपले रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी गर्भधारणेस अडचण येते. पण घाबरून जाऊ नका, याच्यावर उपचार आहेत. त्याची पहिली उपचार पद्धती म्हणजे IUI ट्रीटमेंट, ज्याद्वारे स्त्रीमध्ये गोळ्या आणि इंजेक्शनच्या साहाय्याने 2 ते 3 स्त्रीबीज आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो. ही स्त्रीबीजे फुटल्यावर पुरुषांचा धातू बाहेर लॅबोरेटरीत घेऊन साफ करून डायरेक्ट नळीमध्ये सोडला जातो, जेणेकरून आपण जास्तीत जास्त स्त्रीबीज आणि धातूला शरीरात एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. हे साधारण 3 ते 4 वेळा केल्यानंतर यातले 50 ते 60% कपल्स ह्या पद्धतीत प्रेग्नंट राहतात आणि ह्यात जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर आपण पुढचा उपाय पद्धती म्हणजेच IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी याचा सल्ला देतो. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आपण काय वेगळं करतो तर ह्यामध्ये 3-4 ऐवजी 8 ते 10 स्त्रीबीज बनण्यासाठी आपण इंजेक्शन देतो.
ही स्त्रीबीज शरीरात न फुटू देता ती पिकल्यावर एक सुईच्या माध्यमाने ती बाहेर घेतली जातात. पुरुषांचा धातू पण बाहेर घेतला जातो. स्त्रीबीज आणि धातू एकत्र येणं ही जी प्रक्रिया आहे ही बाहेरच्या लॅबोरेटरीमध्ये इक्सी मशीनद्वारे केली जाते. म्हणजे स्त्रीबीज हे फर्टिलाइज केले जातात. त्यांची वाढ 5व्या दिवसापर्यंत मॉनिटर केली जाते, जेणेकरून ह्या पद्धतीत आपण स्त्रीबीज न फुटणं, त्याची क्वालिटी किंवा नळ्या न काम करणं किंवा पुरुष बीजामध्ये स्त्रीबीजात आत जाऊन फर्टिलाइज करण्याची क्षमता कमी असणं, ह्या सगळ्या अडचणीवर मात करून एक 5व्या दिवसाचं चांगलं बाळ तयार करण्याचा प्रयत्न करतो, ज्याला निसर्गाने एक पोटेन्शियल दिलेलं असतं गर्भपिशवीत रुजण्याचं. IUI या उपचार पद्धतीचा सक्सेस रेट हा 20 ते 30% असतो. त्यामुळे आपण 2 ते 3 सायकल IUI केल्यावर जर त्यात सक्सेस मिळाला नाही तर IVFचा सल्ला देतो. IVFचा सक्सेस रेट हा 60 ते 70% असतो. आपण जर अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीने त्रस्त असाल तर घाबरून जाऊ नका, याच्यावर उपाय आहे. स्टेप बाय स्टेप उपाय केल्याने आपल्याला गर्भधारणा होईल. यासाठी योग्य सेंटर आणि योग्य इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट निवडणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.